महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील तसेच समाजकारणातील बऱ्यापैकी परिचित असं नाव. महादेव जानकर यांची ओळख करून द्यायची झाली तर धनगर समाजाचे नेते व राष्ट्रीय समाज पक्ष या राजकीय पक्षाचे संस्थापक अशी करून द्यावी लागेल. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्तापर्यंत महादेव जानकर यांनी अशी चमकदार कामगिरी केलेली नाही, परंतु वेळोवेळी आपली उपयुक्तता दाखवून तसेच आपली उपयुक्तता भासवून राजकारणातील आपली प्रतिमा ठळक करण्याचा प्रयत्न त्यांनी अतिशय चपखलपणे केला आहे आणि या प्रयत्नांना त्यांना बऱ्यापैकी यश देखील मिळालं आहे. महादेव जानकर यांच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर काशीराम यांच्या बहुजन समाज पक्ष या पक्षातर्फे त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. नंतर ते यशवंत सेनेमध्ये सक्रिय झाले. यशवंत सेनेमध्ये राजकारण करण्याला फारसा स्कोप नाही ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. 2003 साली त्यांनी राष्ट्रीय समाज पक्ष या राजकीय पक्षाची स्थापना केली. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीमध्ये त्यांना शरद पवार तसेच भाजपचे सुभाष देशमुख यांच्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. 2009च्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षातर्फे अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले होते. यातील बहुतांश उमेदवार हे OBC या प्रवर्गातील होते. यातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केला, परंतु या प्रयत्नांना फारसं यश मिळालं नाही. अशा वेळी त्यांनी शरद पवार यांचे कट्टर विरोधक अशी प्रतिमा निर्माण करण्यासाठी धडपड सुरू केली. त्यांची हीच धडपड महाराष्ट्रातील भाजपचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी हेरली व गोपीनाथ मुंडे यांनी महादेव जानकरांना शिवसेना भाजप युतीसोबत येण्याचं आवाहन केलं. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रभावामुळेच महादेव जानकर सेना भाजप युतीसोबत आले असं बोललं जातं. 2014 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सेना भाजप युतीतर्फे राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावरती बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीमध्ये महादेव जानकर यांचा पराभव झाला, पण या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळेंचं मताधिक्य 3 लाखावरून 70,000 पर्यंत घसरले होते. ही निवडणूक सुप्रिया सुळे व शरद पवार यांना सर्वात कठीण निवडणूक ठरली होती. पुढे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या युती सरकारमध्ये महादेव जानकर यांना पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री या खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद भेटलं होतं. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला एकही जागा दिली नव्हती. याउलट त्यांच्याच पक्षाचे आमदार असणारे राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपने कमळ या चिन्हावरती बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढवले होते. यामुळे महादेव जानकर काहीसे नाराज झाले होते. 2019 मध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आणि महादेव जानकर यांचं मंत्रिपद गेलं. त्याचबरोबर या काळात त्यांचे भाजपशी संबंध दुरावले गेले. पुढे 2.5 वर्षानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं, परंतु या काळात देखील महादेव जानकर यांचे महायुतीशी असणारे संबंध तितकेसे सलोख्याचे नव्हते. पुढे OBC बांधवांनी काढलेल्या आरक्षणासंदर्भाच्या मेळाव्यामध्ये आक्रमकपणे OBC बांधवांची भूमिका मांडत महादेव जानकर यांनी समाज माध्यमांचा फोकस आपल्यावरती वळवला होता. त्या काळामध्ये
महादेव जानकर, छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे तसेच ओबीसी समाजातील इतर नेते मिळून नव्या राजकीय पक्षाची स्थापना करतील अशी शक्यता निर्माण झाली होती. पुढे निवडणुका तोंडावर आल्या आहेत हे लक्षात घेऊन त्यांनी भाजपवरती टीका करण्यास सुरुवात केली होती. भाजप युतीतील घटक पक्षांना किंमत देत नाही. भाजप घटक पक्षांचा कामापुरता वापर करतो आणि नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो अशी टीका त्यांनी करायला सुरुवात केली होती. याच काळात त्यांचे महाविकास आघाडीतील नेत्यांशी सूर जुळू लागले होते. महादेव जानकर हे महाविकास आघाडीतर्फे माढा लोकसभेची निवडणूक लढवतील अशी देखील चर्चा सुरू झाली होती. काही दिवसांमध्ये महादेव जानकर यांनी आपली भूमिका बदलली व महायुतीशी समझोता केला. महायुतीने त्यांना लोकसभेची एक जागा देण्याचे कबूल केले आहे. महादेव जानकर यांनी आपण महायुतीमध्येच होतो आणि महायुतीमध्येच राहणार अशी घोषणा केली आहे. आता महादेव जानकर यांचा महायुतीत असण्यामुळे महायुतीला बारामती, माढा तसेच अन्य मतदारसंघामध्ये फायदा होईल. महादेव जानकर यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पदरी निराशा पडली आहे. तसेच महादेव जानकर यांच्या या बदलत्या भूमिकेमुळे अनेक राजकीय जाणकार बुचकळ्यात पडले आहेत. तूर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. धन्यवाद.